नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्यामधील पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित त्यामधील मराठी या विषयातील प्रश्न आता आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1 व 2. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नाच्या उत्तराचे योग्य पर्याय छायांकित करा असं म्हटलेलं आहे. उतारा वाचूयात. फारसं स्पष्टीकरण मी देणार नाही. 2 प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात, त्यामुळं असं फारसं काही तुम्ही वाचून लगेच माझ्याबरोबर वाचा आणि समजून घ्या. चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी फुटते. कोकिळेचे गायन सुरू होते. आंब्याचा हंगाम सुरू होतो. वासुंदर दिवसांचे स्वागत करण्यासाठी चैत्र महिन्यात स्त्रिया चैत्र गौरीचे हळदी कुंकू समारंभ करतात. धार्मिक सण आणि वसंताच्या आगमनाचा आनंद यांचा सुंदर मिलाफ. नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदूंच्या पंचांगानुसार वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. त्याला वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा म्हणतात. शालिवाहन शकानुसार वर्षाची सुरुवात गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदेच्या दिवशी होते. शालिवाहनाने मातीचे 6000 सैनिक करून ते जिवंत केले व त्यांच्या मदतीने शकांचा पराभव केला अशी कथा आहे. त्याला चैत्र प्रतिपदेच्या दिवशी युद्धात विजय मिळाला. पुढे या दिवसापासून त्याने आपल्या नावाने शालिवाहन शक अशी नवी कालगणना सुरू केली. म्हणून हा दिवस नवे संकल्प तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला मानतात. म्हणून गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अयोध्येच्या नागरिकांनी रामचंद्राचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणे लावली, रांगोळ्या काढल्या. एका उंच काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र, फुलांचा हार व साखरेच्या पदकांची माळ बांधली व त्यावर चांदीची आगर, तांब्या, पितळेची लोटी पालथी घातली की गुढी तयार होते. बघा, गुढीपाडव्याविषयी माहिती आहे. गुढीपाडवा या सणाविषयी माहिती आहे. यावरील प्रश्न पहा. गुढीपाडवा म्हणजे काय? तर बघा, पर्याय क्रमांक 1 वैशाख शुद्ध प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्र शुद्ध अमावस्या आणि चैत्र शुद्ध पंचमी. तर आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बघा, नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी म्हणजे पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदूच्या पंचांगानुसार वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. लक्षात आलं? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढं पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? तर प्रश्न आहे, गुढी तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही म्हटलं आहे. बरं का, नाही असं म्हटलं आहे. 1 उंच काठी, 2 तांब्याची वाटी, 3 साखरेच्या पदकाची माळ आणि 4 वारुळाची काळी माती. तर निश्चितपणे पर्याय क्रमांक 4 वारुळाची काळी माती आवश्यक नसते किंवा गरज नसते. आपल्याला माहीत आहे गुढीपाडवा सण आपण साजरा करतो. चला यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3 व 4. याच्यासाठी आपल्याला एक कविता दिलेली आहे. खालील कविता वाचून त्या खाली प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. कविता वाचून दाखवतो. समजायला काय फार अवघड नाही आणि प्रश्न पण सोपेच आहेत. पहा, वाचूयात कविता आपण. सगळेजण माझ्याबरोबरच कविता मनातल्या मनात तरी वाचा. बघा, भारतभूमी सुजलाम सुफलाम होती एकेकाळी, हरित वृक्षांनी नटली होती पर्वत वने ही सगळी. आज असे दुष्काळ प्रदूषण अवर्षणही घेते बळी, जो मृत्यूचे केवळ कारण तया बिघडे पर्यावरण म्हणती. वृक्ष तोडून हाच बिघडवितो समतोल निसर्गाचा, वृक्ष करूनी तोच थांबवितो ओघ पावसाचा. ध्वनी प्रदूषण अनुजयाचा, बिघडवितो समतोल मनाचा. वायू प्रदूषण भ्राता दुजाहा, करी नाश सर्वस्वाचा. आयशी करणी पर्यावरणाची, विचार करूनी सांगा मनास. तरुविना तरणे नाही, लावा एका तरी वृक्षास. शतक 21 असे हे, काय सांगेल आम्हास. जीव घ्यायचा टपला असूर,
जाग का न ये तुम्हास. आपण कविता वाचलेली आहे. यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न पाहायचा आहे. वृक्ष तोडल्यामुळे काय होते म्हटलंय. बघा, वृक्ष म्हणजे झाडे. झाडे तोडल्यामुळे काय होते. एक, जमिनीची धूप थांबते. चूक आहे. जमिनीची धूप होत असते, थांबत नाही, जास्त होते वृक्ष तोडल्यामुळं. पाऊस पडण्यास मदत होते. वृक्ष कमी झाल्यावर पाऊस पडत नाही, उलट वृक्ष लावावे लागतात. म्हणजे हे पण चुकीचं आहे. निसर्गाचा समतोल राखला जातो. कसा राखला जाईल. झाडं तोडल्यानंतर, वृक्ष तोडल्यानंतर नाही. निसर्गाचा समतोल बिघडतो. हे मात्र बरोबर आहे. निसर्गाचा समतोल बिघडतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. मनाचा समतोल कशामुळे बिघडतो. एक, वायू प्रदूषणामुळं, दक्ष न राहिल्यामुळं, ध्वनी प्रदूषणामुळं का आवर्षणामुळं. तर पहा, आपल्याला जर पाठीमागं कवितेत पाहूया. बघा काय आहे प्रश्न, लक्षात आलाय का. मनाचा समतोल कशामुळे बिघडतो हे पाहता या ओळीत. ध्वनी प्रदूषण अनुजयाचा बिघडवतो समतोल मनाचा. मग बघा, अनुज म्हणजे काय, मागून जन्मलेला किंवा लहान भाऊ, म्हणजे त्याच्या पाठोपाठ येणारा. पावसाचा ओघ थांबला की नंतर काय. बघा, ध्वनी प्रदूषण अनुजयाचा बिघडवतो समतोल, म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे काय होतो, मनाचा समतोल बिघडला जातो. आपण पाहिलं, मग याचं उत्तर काय येणार आहे. मनाचा समतोल कशामुळे बिघडतो, तर ध्वनी प्रदूषणामुळे बिघडतो. आलं लक्षात. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5 आणि 6 साठी काय आहे पहा. खालील बातमी वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पी.व्ही. सिंधूवरच भारताच्या सर्व आशा. पी.व्ही. सिंधू एक खेळाडू आहे, बॅडमिंटनपटू आहे आपली, आणि त्या पी.व्ही. सिंधूवरच ही बातमी आहे. डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून. डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून. बघा, ओडेन्स डेन्मार्क 17 ऑक्टोबर. ऑलिम्पिकमधील रुपेरी कामगिरीनंतर भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या डेन्मार्क सुपर सिरीज स्पर्धेतून पुन्हा एकदा कोर्टवर उतरणार आहे. ऑलिम्पिकच्या रुपेरी कामगिरीनंतर गौरव सोहळ्यात गर्क असलेली सिंधू 1.5 महिना कोर्टपासून दूर होती. 6वे मानांकन असलेली सिंधू बुधवारी तारीख 19 चीनच्या हे बीजिंग ओ विरुद्ध सलामीची लढत खेळेल, असं या ठिकाणी बातमी आहे. आता बघा, समजला पाहिजे आपल्याला वाचतानाच उतारा. इथं बातमी आहे, बातमी समजली पाहिजे. प्रश्न 5वा. डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा किती तारखेपासून सुरू होणार आहे. यांनी म्हटलेलं आहे डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, आणि पेपर कधीचा आहे, 17 तारखेचा, बरोबर. मग 17 तारखेचा म्हटल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघू 6वा प्रश्न. भारताच्या सर्व आशा कोणत्या खेळाडूवर आहेत. तर ही बातमीच बॅडमिंटन आणि कुणाबद्दल आहे, पी.व्ही. सिंधू, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया पुढील 7 आणि 8वा प्रश्न पाहायचा आहे. त्यासाठी एक आपल्याला संवाद दिलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 7 व 8 खालील संवाद वाचून खालीलपैकी त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. केशवचा वाढदिवस असल्याने तो म्हणाला, म्हणजे केशव मुलगा आहे, तो काय म्हणतो बघा. बाबा, परवा मला नवीन ड्रेस आणायचा बरं का. त्यानं वडिलाला म्हणाला, बाबाला. अरे पण 8 वाजले, अजून तू शाळेत गेला नाहीस. बाबाने त्या केशवला विचारले. अहो बाबा, त्याची शाळा दुपार 17 आहे. म्हणजे तो तर नाही म्हणला. आई, कविता व गीता आल्या आहेत, मी शाळेत जाते. सीता म्हणाली. सीता कोण असेल, केशवची बहीण असेल. सीता, डबा नेण्यास विसरू नको, आणि हो, उद्या रविवारची सुट्टी आहे ना, ती नेहमीसारखा कबड्डीचा सराव. बघा, आणि त्यानंतर या ठिकाणी जे संवाद झाला आहे तो संवाद जर विचार करायला गेला तर घरातील व्यक्तींमध्ये झालेला आहे. भाऊ, बहीण, वडील, आई, आहे की नाही. मग बघा, इथं विचारलेलं आहे हा संवाद कोठे व कधी घडला. इथं आपल्याला म्हटलेलं आहे 8 वाजले, म्हणजे 8 वाजता तर घडला आहे. कुठे घडला, तर घरातच घडला. घरात घडला, पर्याय क्रमांक 3.
रस्त्यात नाही घडलेला तो. बाकी 7 वाजता संबंध नाही, 2 वाजता संबंध नाही, 8 वाजता रस्त्यात नाही. आलं लक्षात. यानंतर आपण पुढील प्रश्न 8वा पाहूयात. शाळा दुपार सत्रात आहे असे कोण म्हणाले? बघा, त्याची शाळा दुपार सत्रात आहे असं कोण म्हणाली रे? सीता म्हणाली. कुठं आहे सीता? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. मोराच्या टिंबटिंब सुंदर तुरा असतो. पायावर, पंखावर, डोळ्यावर, डोक्यावर. नक्कीच लक्षात येईल तुमच्या. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. रिकाम्या जागी योग्य नामाचा पर्याय शोधा. मुले मैदानावर टिंबटिंब उडवितात. बघा, गोट्या, पतंग, सायकल का पेन्सिल. मुले मैदानावर टिंबटिंब उडवतात. काय उडवत असतात? पतंग. पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. समर्थ, असमर्थ बरोबर आहे विरुद्धार्थी शब्द. उजेड, प्रकाश हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. उजेडचा अंधार यायला हवा होता. समानार्थी शब्द आहेत. पुढे बघूया. ज्ञात, अज्ञात. ज्ञात म्हणजे माहीत असणे, अज्ञात म्हणजे माहीत नसणे. म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. चवदार आणि बेचव हे पण विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीची जोडी कोणती आहे? उजेड आणि प्रकाश. पर्याय क्रमांक 2. ते समानार्थी शब्दाची जोडी आहे. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 12. काय आहे प्रश्न बघा 12वा. काय सांगितलं आहे 12व्या प्रश्नामध्ये? खालील शब्द गटातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा. विडी अनेकवचनी म्हटलंय बरं का. हे नेहमी लक्षात घेत चला. अनेकवचनी शोधायचं आहे. विडी एक आहे. अनेकवचन काय होईल? विड्या. पोळी एकवचन आहे. अनेक पोळ्या. मोळी एकवचन आहे. अनेकवचन मोळ्या. केळी अनेकवचन आहे. त्याचं एकवचन केळे असतं. काय असतं? केळे. केळे एक केळे, अनेक केळी. अनेकवचन आहे केळी. म्हणून पर्याय क्रमांक 4. यानंतर पहा प्रश्न 13 ते 15. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. 13वा प्रश्न असा आहे. मोर हा टिंबटिंब राष्ट्रीय पक्षी आहे. आता सुसंगत वाक्याचा आहे, पण आपल्याला असं म्हणजे सहज असल्यामुळं काय अडचण नाही त्याची. आणि मोर हा पक्षी टिंबटिंब या देवीचे वाहन आहे. तिसऱ्याकडे जाण्याची गरज पडत नाही. खरं तर तिन्ही अगोदर वाचले पाहिजे तर पुन्हा डबल सोडवला पाहिजे, पण इथं तशी आवश्यकता नाही. हा उतार्यामध्ये मोर हा टिंबटिंब राष्ट्रीय पक्षी आहे. कुणाचा? इंग्लंडचा आहे का, बांगलादेशचा आहे का, रशियाचा आहे का, भारताचा आहे? आपलाच आहे की, आहे ना, भारताचा. मोर हा पक्षी टिंबटिंब या देवीचे वाहन आहे. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सीता. तर कोणत्या देवीचं वाहन आहे? सरस्वती. कोणत्या? सरस्वती. यानंतर 15वा प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे. सुसंगत वाक्याचा परिच्छेद. आषाढातील टिंबटिंब पाहिल्यावर मोर थुई थुई नाचू लागला. मोराच्या नाचल्याला थुई थुई म्हणतात बरं का. विजांना, शुभ्र मेघांना, कृष्ण मेघांना, जलौघांना दिले त्यांनी. बघा, मग आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आषाढातील टिंबटिंब पाहिल्यावर आषाढ महिन्यामध्ये ढग तर असतात. ढग. मग विजांना पाहून नाचतो का मोर? मेघांना पाहून नाचतो बाळांनो. पण ते पांढऱ्या मेघांना का कृष्ण म्हणजे काळ्या मेघांना? तर तुम्हाला एक गाणं माहीत असेल बा. माहीत आहे का तुम्हाला? नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे. काळा काळा कापूस म्हणजे काय? कापूस म्हणजे ढग अशी उपमा आहे. आणि काळा म्हणजे काळे ढग. आणि काळ्या ढगांनाच काय म्हणतात? कृष्णमेघ. म्हणून पर्याय क्रमांक 3 कृष्ण. कृष्ण म्हणजे काळा रंग लक्षात घ्या. आणि कृष्णमेघ म्हणजे काळे ढग. म्हणून पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया 16वा प्रश्न. पुढील वाक्याचा काळ ओळखा. जगदीश चंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये पदार्थविज्ञान शास्त्राचे शिक्षण घेतले.
क्रियापदावरून काळ ओळखायला येतो. बाळांनो, क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय झाला? भूतकाळ. भूतकाळ. प्रश्न क्रमांक 17. खालील शब्द गटातून नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय. नपुंसकलिंग, लिंगाचे प्रकार 3 मराठीमध्ये: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. त्यातील पहिलं कैरी एकच असते बरं का. अनेक वचन जर शब्द असेल तर एक वचन करावं लागतं. हे कैरी एक वचन आहे. मग कैरीसाठी आपण कोणतं सर्वनाम वापरू? ती कैरी म्हणजे स्त्रीलिंग आहे. आंब्यासाठी तो आंबा म्हणजे पुल्लिंग आहे. लिंबूसाठी ते लिंबू असं म्हणतो आपण म्हणजे नपुंसकलिंग आहे. आणि पपई, पपईला ती वापरतो आपण, ती पपई म्हणून स्त्रीलिंग आहे. म्हणून नपुंसकलिंगी काय येणार आहे? ते लिंबू असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंगी आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. खालील 3 शब्द एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून शोधा म्हटलंय. हे बघा, शार्दूल. शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूल म्हणजे सिंह. गज म्हणजे हत्ती. कुंजर म्हणजे सुद्धा हत्ती. आणि गजराज म्हणजे सुद्धा हत्ती. मग गज, कुंजर आणि गजराज हत्तीचे समानार्थी शब्द आहेत. मग समानार्थी नसलेला शब्द एकाच, बघा काय म्हटलंय, 3 शब्द एकाच शब्दाचे समानार्थी आहेत. वेगळ्या अर्थाचा शब्द, मग वेगळा काय आहे? शार्दूल म्हणजे सिंह. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया 19वा प्रश्न. काय आहे प्रश्न? खालील प्रश्नात जोड शब्दाचा पहिला भाग दिला आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाने दिलेला जोड शब्द तयार होईल? थांग. लगेच तुम्ही जर जोड शब्द वाचलेले असतील तर लगेच तुमच्या तोंडात शब्द येतो लगेच. थांग पत्ता. आपण म्हणतो बघा, अरे आज रोहन कुठं गेलाय सकाळपासून, त्याचा काय थांग पत्ताच नाही. म्हणतो की नाही, थांग पत्ताच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 थांग पत्ता. आलं लक्षात? जोड शब्दाचं वाचन करा. आपोआप एक शब्द वाचला का पुढचा जोड शब्द आपल्याला तोंडामध्ये येतो. त्यानंतर बघा 20. प्रश्न क्रमांक 20. रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. द्राक्षांचा घड तसे मोत्यांची स्वारी. पोत्यांची आहे, मोत्यांची नाही, पोत्यांची. द्राक्षाचा घड हे समूहदर्शक शब्द आहे. द्राक्षांचा घड तशी पोत्यांची काय असते रे बाळांनो? थप्पी असते. पोत्यांची थप्पी. पर्याय क्रमांक 2. उतरण कशाची असते? मडक्यांची, गाडग्यांची. मोळी लाकडांची, उसाची. रास धान्याची. मग थप्पी असते पोत्यांची. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी आपला राष्ट्रीय खेळ कोणता? राष्ट्रीय म्हटलंय बरं का आपल्याला. तर कबड्डी आहे का? खो खो आहे का? क्रिकेट आहे का? हॉकी आहे का? नीट पहा. तर जास्त क्रिकेट खेळतात म्हणून क्रिकेट वगैरे समजताल. आपला नाही, आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. कोणता आहे? हॉकी. यानंतर आपण पाहूयात 22वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. नाव चालविणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा एक शब्द पर्यायातून शोधा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण बऱ्याच वेळा वाचतो, बरोबर, पाठ करतो, पण लक्षात पण राहिले पाहिजे आपल्या. नाव चालविणारा हा शब्द, या शब्दाबद्दल शब्दसमूहाबद्दल शब्द पाहिजे आहे. नावकरी, होडकरी, वैमानिक आणि नावाडी. निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल की नाव चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? नावाडी म्हणतात. नावाडी. वैमानिक विमान चालवणार आहे. हे होडकरी, नावकरी असे शब्द तयार केले चुकण्यासाठी तुम्ही. ते काही समुदर्शक योग्य प्रकारचे शब्द नाहीत. म्हणजे नावाडी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 23. कुठं आहे तुझं कुटुंब? या वाक्यात किती विरामचिन्हाचा वापर केला आहे?
बाळांनो वाक्य आणि याच्यामध्ये कुठं आहे तुझं कुटुंब या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत तर पहा हे आणि हे याला दोन धरू नका. काही जण दोन धरतात. दुहेरी अवतरण चिन्ह त्याला एकच म्हणायचं. सुरुवात झालेली आहे आणि शेवट झालेला आहे. म्हणजे असं जे आहे की नाही दुहेरी अवतरण चिन्ह हे आणि शेवटी दिलेलं हे एकच असतं. ह्या दोन्हीला मिळून एक म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर स्वल्पविराम 2 झाले आणि प्रश्नचिन्ह 3. मग या वाक्यामध्ये किती विरामचिन्हाचा वापर केला आहे तर 3 विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. कोणकोणत्या? दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 3 विरामचिन्ह. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 24. पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. दुरून डोंगर साजरे म्हण दिलेली आहे आपल्याला. दुरून डोंगर साजरे. तर या ठिकाणी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याचा अर्थ असा होतो. पर्याय 1ला दिलेला आहे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळते. कोणतीही गोष्ट दुरून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळते. 2 डोंगर लांबून छान तर जवळून मोठे दिसतात. पर्याय क्रमांक 3 जवळून पाहिले तर दगडी डोंगर दिसतात. आणि 4 डोंगर नेहमी दुरूनच बघावेत. तर नक्कीच तुम्हाला माहीत आहे म्हणीचा अर्थ काय होतो तर कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. तुम्ही जर डोंगर लांबून पाहिला तर हिरवगार छान वाटतं पण तिथंच गेल्यावर कळतं तिथं दगड आहेत, खाच खळगे आहेत, आहे की नाही. म्हणून वास्तव परिस्थिती किंवा खरं स्वरूप जवळ गेल्याशिवाय कळत नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर पाहूया 25वा प्रश्न. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. शुद्ध म्हटलंय बरं का. 1 स्वच्छता. स्वच्छता असं लिहित नाहीत. तला त नसतं हे चूक दिलेलं आहे. अंतर्मुख. अंतर्मुख हा शब्द बरोबर आहे. दुष्काळ. दुष्काळला इथं षटकोणाचं यायला हवं पण सश्याचं दिलंय. आणि नमस्कारला विसर्ग येतच नसतो. सरळ नमस्कार शब्द असतो. हा विसर्ग चुकीचा दिलेला आहे. मग योग्य प्रकारे लिहिलेला शब्द कोणता आहे तर अंतर्मुख हा शब्द योग्य प्रकारे अचूक लिहिलेला आहे. शुद्ध शब्द आहे. बाकीच्या सर्व शब्दांमध्ये चुका आहेत. त्या कोणत्या आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे आपण आता या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील भाषा विषयाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तुम्हाला समजलं असेल. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.